तर वर्षा निवासस्थानी राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्र्यांचीही रात्री बैठक झाली आहे। फडणवीस, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये ही चर्चा झाली। महायुतीमध्ये दादांची राष्ट्रवादी कुठे लढू शकते यावर चर्चा झाल्याचं कळत आहे। तर आगामी पालिका निवडणुकांसंदर्भात सुद्धा तिन्ही नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाली आहे। तर आता जाऊयात पुण्यामध्ये। पुणे पालिकेसाठी काँग्रेसनं अजित पवारांना 70 जागांचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काँग्रेसनं 70 जागांची यादी अजित पवारांना दिली असल्याचं कळत आहे। तर पुणे पालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत लढणार असल्याचंही कळत आहे। त्यामुळे या संदर्भात आता काय निर्णय होतो ते पाहणं महत्त्वाचं आहे। तर पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा निवडणुकीच्या युतीसाठी भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार नाही। अजित पवार आणि फडणवीसांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे। आणि पिंपरी चिंचवड स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा परवापासून पुण्यामध्ये आहेत। जवळपास 13 ते 14 तास बसून मुलाखती सुद्धा घेतल्या, पिंपरी चिंचवडचा सुद्धा घेतलेल्या आहेत। त्यामुळे ते त्या संदर्भामध्ये पूर्णपणाने तिथले उमेदवार निवडीची प्रक्रिया असेल, इतर काय बाबी असेल त्याची चर्चा त्या ठिकाणी करत आहेत। पुण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अजितदादा, मी अशी आमची संयुक्तपणे चर्चा झाली। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पुण्यामध्ये सांगितलं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षाची युती होणार नाही। त्याच्या पाठीमागे त्यांनी एक निवडणुकीचं लॉजिक सांगितलं, त्याला दादांनी त्या ठिकाणी दुजोरा दिला।